नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महानगरपालिकेमार्फत विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 18,000 ते 60,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करायची नाही। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागेल, वयमर्यादा काय असेल, अर्ज कशा प्रकारे करायचे आहे, सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे परभणी शहर महानगरपालिका यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे वैद्यकीय अधिकारी या पदासाठी निघालेली आहे। एकूण 13 जागांसाठी वॅकन्सी या ठिकाणी आहे। आरक्षणानुसार म्हणजेच कॅटेगरीनुसार वॅकन्सी आपण या ठिकाणी बघू शकता। MBBS पदवीधारक तुम्ही असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 38 ते खुल्या प्रवर्गासाठी वयमर्यादा आहे आणि 43 वर्षापर्यंतची मागास वर्गासाठी या ठिकाणी वयमर्यादा देण्यात आलेली आहे। 60,000 रुपये इतके दरमहा वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। PAMS पदवीधारक अधिकारी जे असतील त्यांना या ठिकाणी 25,000 रुपये या ठिकाणी दरमहा वेतन दिलं जाईल। त्यानंतर अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी यासाठी 7 जागा आहेत। या ठिकाणी 45 वर्षापर्यंतची वयाची अट या ठिकाणी आहे। MBBS तुमचं झालेलं असेल आणि पदव्युत्तर पदविका किंवा पदवी स्त्रीरोग तज्ज्ञ बालरोग तज्ज्ञ फिजिशियन असल्यास प्राधान्य या ठिकाणी दिलं जाणार आहे। 30,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर मायक्रोबायोलॉजिस्ट MD या पदासाठी एक वॅकन्सी आहे। MBBS तुमचं झालेलं असेल सोबत MD मायक्रोबायोलॉजी झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। खुल्या प्रवर्गासाठी 38 आणि मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे। 75,000 रुपये इतके दरमहा वेतन या पदासाठी दिलं जाईल। त्यानंतर स्टाफ नर्स या पदासाठी 12 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। 12वी उत्तीर्ण तुम्ही असाल सोबत JNM किंवा RGNM किंवा BSc नर्सिंग कोर्स उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। वयमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंतची या ठिकाणी आहे। 20,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी एक वॅकन्सी आहे। 12वी पास तुम्ही असाल सोबत प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदविका तुम्ही उत्तीर्ण असाल म्हणजेच DMLT उत्तीर्ण असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। सेम वयमर्यादा या ठिकाणी देखील आहे। 17,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर बहुउद्देशीय कर्मचारी पुरुष या पदासाठी 21 वॅकन्सीज आहे। 12वी विज्ञान उत्तीर्ण तुम्ही असाल सोबत पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स तुमचा झालेला असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 38 आणि 43 अशा प्रकारची सेम वयमर्यादा सर्व पदांसाठी या ठिकाणी आहे। 18,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। अर्ज जे आहेत त्या ठिकाणी 10 फेब्रुवारीपासून सुरू झालेले आहेत आणि 16 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज जे आहे करू शकणार आहात। अर्ज जे आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी पाठवायला लागतील। या ठिकाणी माननीय आयुक्त तथा अध्यक्ष परभणी शहर आरोग्य सोसायटी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान परभणी शहर महानगरपालिका परभणी ॲड्रेसवरती तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत पाठवायचे आहेत। अर्ज करण्याअगोदर आपण संपूर्ण जाहिरात एक वेळ व्यवस्थित वाचा। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।